नमस्कार, मी रचना विचारे. आपण आज सगळ्यांनीच गोडधोडाचा चांगलाच फडशा पाडला असेल, सुस्ती सुद्धा झाली असेल, एक डुलकी सुद्धा काढून झाली असेल. पण आता मात्र आपल्याला थोडंसं जागलं पाहिजे, कारण आज आपल्याला पाहायचे गुढीपाडव्याचा उत्साह. अर्थात जल्लोष आजही तुमच्या मनामनात भरलेला आहे, पण आता राज्यभरातल्या गुढीपाडव्याच्या उत्साहावर आपल्याला नजर टाकायची. आज दिवसभरात आपल्याला राज्यभर गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळाला. बघूया गुढीपाडव्याच्याच काय काय आपल्याला कुठे कुठे अशा बातम्या पाहायला मिळाल्यात. अर्थात सुरुवात करूया आपण मुंबईपासून. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, अगदी गिरगाव असेल, डोंबिवली असेल, सर्वत्र गुढीपाडव्याचा हा उत्साह पाहायला मिळाला. नववर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत सुद्धा करण्यात आलं होतं. बघूया काही निवडक क्षण. डोंबिवलीतल्या शोभायात्रेचे यंदाचे 19वे वर्ष होतं. राज्यात पहिल्यांदाच डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानाच्या वतीने 1999ला शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. आजही तोच जोश, तोच उत्साह डोंबिवलीत पाहायला मिळाला. डोंबिवलीची शोभायात्रा म्हटलं की ढोल ताशा लेझिम पथक हे तर ओघाने आलंच. आजही याच लेझिम आणि ढोल ताशा पथकांनी या शोभायात्रेची शान वाढवली होती. डोंबिवली म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो तरुणाईने ओसंडून वाहत असलेला फडके रोड. गुढीपाडव्याच्या नववर्षानिमित्ताने फडके रोड तरुणाईने फुलून गेला होता. एरवी वेस्टर्न सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणारी तरुण पिढी या निमित्ताने पारंपरिक वेशभूषेत पाहायला मिळाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आज गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा देत होते, गोडाधोडाचा स्वादही घेत होते. तर काही ठिकाणी तरुण पिढी एक क्षण सेल्फीत टिपत असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. या डोंबिवलीच्या शोभायात्रेचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे सर्व धर्म समभाव. डोंबिवलीच्या शोभायात्रेत यंदा जैन समाजासोबतच मुस्लिम समाजानेही सहभाग घेतला. डोंबिवलीत मुस्लिम बांधवांनी मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. मुस्लिम बांधवांकडून शोभायात्रेतील प्रत्येकाला गुलाब देऊन त्यांचं स्वागत केलं गेलं. नववर्षाच्या स्वागताचा डोंबिवलीतला हा एक वेगळाच उत्साह दरवर्षी पाहायला मिळतो. मुस्लिम बांधव सुद्धा सहभागी झाल्याने यंदाच्या गुढीपाडव्याची गोडी आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवलीची ओळखच मुळात राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून होते आणि याचंच प्रतिबिंब आजच्या शोभायात्रेत पाहायला मिळालं. दांडपट्टा, तलवारबाजी आपला ऐतिहासिक ठेवा हाच वसा डोंबिवलीतल्या काही तरुणींनी जपला. त्यांच्या या तलवारबाजीच्या कौशल्याकडे पाहताना उपस्थितांचं अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं होतं. दांडपट्टा आणि तलवारबाजीचा हा अनोखं प्रदर्शन आपल्याला डोंबिवलीच्या शोभायात्रेत पाहायला मिळालं. तरुण तरुणीचा मोठा सहभाग सुद्धा यावेळी पाहायला मिळाला. ऐतिहासिक हत्यारांबद्दल कोणाला कौतुक नसतं, सगळ्यांनाच कुतूहल असतं. शिमुरड्यांच्या याच कुतूहलापोटी डोंबिवलीच्या शोभायात्रेत शिवकालीन ऐतिहासिक हत्यारांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या माध्यमातून अनेकांना हत्यारांची माहिती सुद्धा देण्यात आली.
बिचवा, जांबिया, कट्यार, तलवारी वेगवेगळ्या पद्धतीची ही आपल्याला शिवकालीन शस्त्रास्त्र किंवा हत्यारं या डोंबिवलीच्या शोभायात्रेत इथे आवर्जून पाहायला मिळाली. हत्यारांचं हे चित्र प्रदर्शन होतं आणि ज्याला अनेकांनी मोठी गर्दी केली. तरुणाईत सध्या स्मोकिंगचं प्रमाण वाढलंय आणि या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या शोभायात्रेत काही तरुणांनी स्मोकिंग विरोधात जनजागृती केली. स्मोकिंग आरोग्यासाठी कसं अपायकारक आहे या तरुणांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. विस्कळचे कपडे घातलेल्या तरुणांच्या हातातील मोठ्या सिगरेट्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. सामाजिक संदेश सुद्धा या शोभायात्रेतून देण्यात आले. यावेळी स्मोकिंग पासून दूर राहा, स्मोकिंग हे आपल्या जीवनाला अपायकारक आहे असे संदेश सुद्धा दिले गेले. एक जनजागृती रॅली या शोभायात्रेतून अशा पद्धतीने राबवण्यात आली. आपण बघतो की स्कलचे कपडे घालून तरुणांनी एक मोठी सिगरेट हातात घेऊन स्मोकिंग करू नका, ते आपल्या आरोग्याला हानिकारक आहे असा संदेश सुद्धा दिला. डोंबिवलीतल्या या शोभायात्रेत सर्वजण सामील झाले. मात्र त्यानंतर आम्ही डोंबिवलीकर या ट्विटर हँडलवर डोंबिवलीकरांनी गुढीपाडव्याचा जल्लोष सुद्धा अपलोड केला. बघूया त्याची काही क्षणचित्र. पारंपरिक वेशभूषा असतील किंवा ऐतिहासिक पौराणिक वेशभूषा असतील, अशा पद्धतीने नटून थटून सारेजण आज डोंबिवलीच्या या फडके रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. डोंबिवलीप्रमाणेच कल्याणमध्येही मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रेचा जल्लोष पाहायला मिळाला. स्वागत यात्रेत पारंपरिक वेशभूषा पाहायला मिळाली. ठिकठिकाणी गुढी उभारून रांगोळी काढून नववर्षाचं स्वागत केलं गेलं. सामाजिक संदेश देणारे फलक हे कल्याणच्या शोभायात्रेत सुद्धा पाहायला मिळाले. कल्याण डोंबिवलीतून आता थेट जाऊया गिरगावात. गुढीपाडवा आणि गिरगावमधील शोभायात्रा हे सुद्धा एक छान समीकरण आहे. गिरगावमध्ये यावेळी शोभायात्रेसाठी शौर्य हा विषय होता, त्यामुळे यावेळी काहीसा हटके गुढीपाडवा गिरगावात साजरा झाल्याचं पाहायला मिळालं. गुढीपाडव्याचा सण म्हटलं की उत्साहाचं वातावरण असतं आणि मुंबईच्या गिरगावमध्ये तर या गुढीपाडवा सणाचं एक वेगळी ओळख आहे. गिरगावमध्ये आज पहाटेपासूनच या सणाच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. अगदी गणपतीत असतात तशा प्रकारचे देखावे गिरगावातल्या रस्त्यावर अवतरले होते. पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष आणि ढोल ताशाच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे गिरगावात पाहायला मिळाले. गिरगावच्या प्रत्येक चौकात ढोल ताशाची मंडळं पाहायला मिळतात. इथे सुद्धा दांडपट्टा, तलवारबाजी याचं अनोखं असं आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं. ठीक आहे, फोन करून ऑर्डर घ्यायला सांग ना. हॅलो, गिरगावात हा ढोल ताशांचा जो आवाज आहे, गजर आहे, तो सकाळपासूनच निनादताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि गिरगावातली ही शोभायात्रा पाहण्यासाठी देश विदेशातून आवर्जून काही लोक इथे येत असतात. मोठमोठ्या रांगोळ्या सुद्धा गिरगावात आपल्याला प्रकर्षाने इथे पाहायला मिळाल्या. हे सुद्धा एक गिरगावचं वेगळं असं वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. ढोलताशा पथक असेल किंवा लेझिम पथक असेल, ध्वज पथक असेल,
वेगवेगळे देखावे सुद्धा गिरगावात सादर करण्यात आले. बाईक्सवर महिलांची रॅली सुद्धा गिरगावात आवर्जून पाहायला मिळाली. मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत या रणरागिणी बुलेटवर स्वार झाल्या होत्या. डोळ्याला गॉगल असेल, हातावर टॅटू असेल, हातात सेल्फी स्टिक असतील, अशा आगळ्या वेगळ्या एका इंडो वेस्टर्न लुकमध्ये या सगळ्या रणरागिणी आपल्याला बुलेटवर तसंच वेगवेगळ्या बाईकवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं. ध्वजपथकांचा सुद्धा एक वेगळा उत्साह गिरगावात पाहायला मिळाला. गिरगावात आज मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा केला गेला. आज गिरगावमध्ये सारेच जण हे पारंपरिक वेशभूषेत असताना या सगळ्या सणाच्या उत्साहात लहान मुलांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला. परंपरा पुढे टिकवण्याचं काम त्यांच्याकडूनच होणार आहे. त्यामुळे पाडव्याच्या रॅलीत लहान मुलांनीही आकर्षक अशी वेशभूषा केली होती. गुढीपाडव्यानिमित्ताने वेगवेगळे संकल्प करत असताना गिरगावमध्ये अवयवदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि अवयवदान करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी स्वामी विवेकानंद मंडळाच्या वतीने रॅली काढण्यात आली. आणि याबद्दलच आपल्याला माहिती देतोय आमचा रिपोर्टर प्रभात पोथरकर. गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेगवेगळे संकल्प जे आहेत ते केले जात आहेत. आज देखील हे जे मंडळ आहे त्यांनी संकल्प केलेला आहे अवयवदानाचा. अवयवदान करण्यासाठी जनजागृती करण्याचं त्यांनी या ठिकाणी बॅनर्स घेऊन आपली रॅली जी आहे ती काढलेली आहे. आपल्यासोबत असेच काही या मंडळातल्या महिला भगिनी आहेत, त्यांनीही अवयवदानाची जनजागृती करणे रॅली काढली. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल, कितवं वर्ष आहे तुमचं आणि आजची थीम कशा प्रकारची आहे? हे 7वं वर्ष आहे आमचं आणि अवयवदान ही पहिली काळाची, आता या काळाची गरज झालेली आहे. यावर्षीची थीम आहे रूढी परंपरा नवपरंपरेची शौर्यगाथा यशाचे. पण आम्हाला असं वाटलं की जुन्या परंपरा पुढे नेण्यापेक्षा नवीन काहीतरी आपण मेसेज फॉरवर्ड करूया. त्याच्यामुळे आम्ही फॉर्म पण ठेवलेले आहेत. आम्हाला एका संस्थेने फॉर्म दिलेले आहेत की तुम्ही ते फॉर्म पण देऊ शकता. म्हणून आम्ही अवयवदान हे केलं आहे की त्यानिमित्ताने लोकांना कळेल की अवयवदान केला जातो आणि ती गरज आहे आणि आपण काय काय करू शकतो अवयवदानामध्ये दान. तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारचा ही जी तुमची थीम आहे जनप्रबोधनासाठी की अवयवदान हे केलं पाहिजे? अवयवदान, एक माणूस 7 जणांचा जीव वाचू शकतो, हे आमचं मेन थीम आहे. त्यामुळे आम्ही अवयवदान एक थीम ठेवलेली आहे की जेणेकरून लोक अवयवदान करतील आणि दुसऱ्यांचा जीव वाचवतील. नक्कीच, तर अवयवदान करणं ही काळाची गरज आहे आणि एका व्यक्तीपासून 7 जणांचे प्राण वाचू शकतात, अशा प्रकारची यांची थीम आहे. आणि याला अवेअरनेससाठी हा महत्त्वाचा विषय घेऊन त्या रॅली काढतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई. गुढीपाडव्यानिमित्ताने गिरगावातले कुटुंब अगदी जय्यत तयारी करत असतं. आपले सगळे पारंपरिक पोशाख ही मंडळी हाताने शिवते. हे सगळं कुटुंब एकत्र बसून आपल्या कपड्यांमध्ये काय वेगळे बदल करता येतील हे ठरवत असतं. आणि त्यांच्याशीच बातचीत केली आमची रिपोर्टर शाल्मली रेडकरने. गुढीपाडवा म्हटलं की रंगीबेरंगी पारंपरिक वेश परिधान करून अनेक जण हा सण साजरा करायला रस्त्यावर उतरतात. गिरगावमध्ये देखील अनेक रंगीबेरंगी कपड्यात असे अनेक कुटुंब दिसत आहेत. पण गिरगावात सगळ्यात उठून दिसतं असं एक विशेष कुटुंब, त्यांचे कॉस्ट्युम देखील कोऑर्डिनेटेड आहेत आणि सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते असं पण त्यांच्याचकडून जाणून घेऊया त्यांच्या कॉस्ट्युम्सविषयी. सर, इतकं सुंदर कलर कोऑर्डिनेटेड कॉस्ट्युम्स आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. हे जे पारंपरिक वेश आम्ही गेले 10 वर्ष परिधान करतो आहे आणि हे जे फेटा आहे, हा राजेशाही फेटा, हे सगळे परिधान केलेले जे सदरा वगैरे आहे, आमच्या मिसेसच फॅशन डिझायनर आहे, त्या घरी सर्व बनवतात आणि गेले 10 वर्ष आम्ही या यात्रेमध्ये सामील होतो. त्याच्याबद्दल त्या तुम्हाला अधिक सांग. या कॉस्ट्युमच्या फॅशन डिझायनर आपल्यासोबत आहेत. मॅम, एकूण काय कॉन्सेप्ट आहे ह्या सगळ्या मागची? किती वेळ लागला हे सगळं बनवायला? कॉन्सेप्ट मेन म्हणजे आपलं पारंपरिक जे आपण परिधान करतो हे सगळ्या म्हणजे महाराष्ट्र नॉन महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवलं जायला पाहिजे. आणि हा वर्षातला एक सण आहे जिथे आपण आमचं प्रदर्शन करू शकतो आपल्या पारंपरिकेचं. आणि मी जवळजवळ मला 1 महिना लागतो म्हणजे पहिले साड्या, त्याच्यानंतर त्यांचे कलर कोऑर्डिनेट करायचं, त्याच्याप्रमाणे फेट्यांना आपण डिझाईन करायचं आणि 1 महिना सहज जातोच माझा. आणि त्याच्यामध्ये नाविन्य दरवर्षी काय करावं, ह्यावेळेला तुम्ही बघाल तर नथ आपण जी नाकात घालतो ती मी एक आभूषण म्हणून वापरलं आहे आणि जे आपण बाजूबंद आहे तेही वापरलं आहे.
आणि म्हणजे दरवर्षी काहीतरी वेगळं वेगळं सुचावं आणि असं म्हणजे आता ते क्रिएटिव्हिटीच्या वरती असतं. क्रिएटिव्हिटी आहे तुमच्या हातात. आता छोटासा गोड बाप्पा दिसतोय, त्याला देखील तुम्ही कॉस्ट्युम्स घातले, ह्याबद्दल काय सांगाल? हा बाप्पा आहे, माझ्या भावाने असा बनवलेला आहे, पण बाप्पामुळे आपण हे सगळं करतो आहे. त्या बाप्पाच्या आशीर्वादामुळे आम्ही हा सगळे दिवस बघतोय, त्यामुळे त्याला पहिला आपण मन केलं पाहिजे. अगदी खरंय. आई बाबा इतके उत्साही आहेत, ते तुला कॉस्ट्युम धरून देतात आणि ते देखील सकाळी तुझ्यासोबत इथे उत्साहात आले. कसं वाटतंय सगळं कुटुंब इथे येताना एकत्र? खूप छान वाटतं की आमच्या या तरुणाईबरोबर माझे आईबाबा जास्त उत्साही असतात आणि गिरगाव गुढीपाडवा हा 1 वर्षातून एकदा येतो आणि जशी आपली महाराष्ट्राची संस्कृती विविधतेने नटलेले परंपरा आहेत ते आम्ही नटवून दाखवतो. हेच आम्हाला एक प्रदर्शन दाखवायचं असतं. अगदी खरंय. पारंपरिक वेशभूषेसोबत पारंपरिक दागिन्यांचा वापर देखील त्यांनी अशा पद्धतीच्या वेशभूषेला अधिक आकर्षक करण्यासाठी केलाय आणि म्हणूनच हे कुटुंब हटके ठरतंय. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह शाल्मली रेडकर, महाराष्ट्रवर. गुढीपाडव्याचा हा उत्साह पुढेही असाच अनुभवूया, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. राज्यभरात गुढीपाडव्या निमित्ताने हिंदू नववर्षानिमित्ताने शोभायात्रा निघाल्या. या शोभायात्रेत ठिकठिकाणी पाण्याचे खाऊचे स्टॉल सुद्धा पाहायला मिळतात. यंदा शोभायात्रेत एक मेडिकल बूथ सुद्धा तयार करण्यात आला. मिरवणुकीत आजारी पडणाऱ्यांची काळजी या मेडिकल बूथकडून घेतली गेली. गुढीपाडव्याचा उत्साह जितका आहे तितकंच डोक्यावर तळतळीत ऊन देखील आहे आणि हेही तितकंच सत्य आहे असं म्हणणं खरं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि ह्याचसाठी ह्या उन्हाचा त्रास ज्या लोकांना होतोय किंवा एखादा माणूस चक्कर येऊन पडला किंवा ढोलपथक वादकांना काही झालं तर ह्या सगळ्यांच्या मदतीसाठी इथे नायर हॉस्पिटलच्या काही लोकांनी एकत्र येऊन एक मिनी दवाखानाच उघडला आहे आणि आपण त्यांच्याशीच ह्याच मेडिकल बूथविषयी बातचीत करूया. मॅम, गुढीपाडव्याच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या रथयात्रांमध्ये तुमचा मेडिकल बूथ आहे, याबद्दल काय सांगाल? मी मिसेस सावंत, मेट्रन नायर हॉस्पिटल, पण मी आज इथे स्वयंसेविका म्हणून आलेली आहे. पण आमच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून ही फुल टीम आमची ॲम्ब्युलन्स आहे आणि जी औषधं गरजेची आहेत, कारण आता ऊन भरपूर आहे तर एखाद्याला चक्कर येऊन पडू शकतो. एक दोन जण ऑलरेडी आमच्याकडे आले की ज्यांना हाताला ते बांबू पकडून आणि जखमा झाल्या होत्या, तर त्यांना आम्ही ऑलरेडी ड्रेसिंग केलेलं आहे. तर ही सगळी तयारी आम्ही त्या आणि काय होऊ शकतं हे अँटिसिपेट करूनच आम्ही त्या प्रकारे तयार करून आम्ही इथे आलेले आहोत. आणि तुम्ही बघू शकता की आमच्या हॉस्पिटल सकाळी 7:30ला ते इथे आलेले आहेत आणि जशी ही आता यात्रा पुढे सरकते आहे तर कदाचित पुढे पण आम्हाला सरकवतील यात्रेबरोबर. अगदी खरं आहे. हा सगळा मेडिकल बूथ तुम्ही इथे उभारलेत, एकूण ह्याच्यात काय काय औषधं आहेत, काय सांगाल? कोणाला लागलं असेल जखम तर ड्रेसिंगसाठी जे सामान लागतं ते उदाहरणार्थ बँडेज पट्टी असते, गॉसपीस असतो, ते ट्यूब असते ड्रेसिंगसाठी, ती आम्ही ठेवलेली आहे. तसंच ग्लुकोज पावडर, कोणाला चक्कर येत असेल तर डेक्स्ट्रोज पावडर ठेवलेली आहे, ते पाण्यात मिक्स करून आम्ही देतो. अगदी खरं आहे. रुग्णसेवेचे हे व्रत त्यांनी आज पाडव्याच्या दिवशी देखील तसंच अंगीकारलंय आणि त्यामुळेच हे आजही इथे मिरवणुकीत जे कोणी पेशंट्स असतील त्यांच्यासाठी हा मूव्हिंग मेडिकल बूथ इथे आपल्याला दिसतोय. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह शाल्मली रेडकर, महाराष्ट्रवर. नमन ही लोककला कोकणातली पारंपरिक कला आहे. त्याचं दर्शन आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगावात झालं. गेल्या 65 वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आपली कला सादर करण्यासाठी मंडळ गिरगावात येतं. गिरगावात येऊन या गुढीपाडव्याच्या सणात ते सहभागी होतात. ही लोककला जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नमन ही कोकणातील एक पारंपरिक लोककला आहे. लग्न समारंभ किंवा विविध सणाला ही लोककला जपली जाते, जपण्याचं काम केलं जातं आणि तिचं प्रदर्शन जे आहे ते आज गिरगावमधील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये देखील लागणार आहे. हे एक वेगळं आकर्षण या ठिकाणी आहे. आपल्यासोबत ही नेमकी नमन ही लोककला काय आहे हे सांगण्यासाठी ते त्यांचे संयोजक आहेत. काय सांगाल, ही नेमकी कला काय आहे? ही आम्ही रत्नागिरी तालुक्यातील कळदोंडी या गावातील सगळे ग्रामस्थ मंडळ आहोत आणि इथे ही लोककला, नमन लोककला ही पूर्वापारांपासून चालत आलेली आहे आणि ही सणावारीला आपल्या इथे ही दिसते. तशी आम्ही गिरगावच्या होळी समारंभात सुद्धा आम्ही फिरवतो.
हे गेली 65 वर्ष हे अवैधपणे चालू आहे हे आणि अशी चालू राहावी असा आमचा प्रयत्न चालू आहे इकडे. तुमचा प्रयत्न चालू आहे, ही सतत ही लोककला जी आहे ती जपली जाईल. मग ह्याच्यातले जे काही आपण त्याला वेशभूषा केलेले आहेत हे नेमके काय काय कॅरेक्टर्स आहेत? हे सर्व जे उभे आहेत ते खेळा नामाने खेळे प्रकार आहे उभे राहिले. हे संकासूर आहेत, ही गवळण आहे आणि हे कंस आणि हे आहे श्रीकृष्ण आणि हे डोळीचा प्रकार आहे. तो एकत्र सांघिक पद्धतीने नाचला जातो आणि त्या पद्धतीने आम्ही साजरा करतो. आणि गुढीपाडव्याच्या स्वामी प्रतिष्ठान मार्फत आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. तर ही जी लोककला आहे ती अशीच जपली जावी आणि ही लोककला जी आहे ही अविरतपणे अशी सुरू राहावी अशाच प्रकारचा यांचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई. गिरगावातील शोभायात्रेत तरुणाईची पावलं वळतात ती अभंग रिपोस्टच्या दिशेने. आपल्या हटक्या अंदाजाने त्या तरुणाईला आकर्षित सुद्धा करतात आणि याच अभंग रिपोस्टबद्दल माहिती देते आमची रिपोर्टर शाल्मली रेडकर. गुढीपाडव्यात आपण ढोल ताशांच्या गजरात लोकांना ध्वज घेऊन नाचताना बघितलंय, पण गिरगावाच्या गल्ल्यांमध्ये फिरताना अचानक आपल्या कानावर येतात ते गिटारचे ताल आणि ह्या गिटार सोबतच आपल्याला वाजताना दिसतं ते एक वेगळ्या प्रकारचं आफ्रिकन वाद्य आणि त्याचसोबत आपण ऐकतो की मागे पेटी देखील वाजते. आणि मग जेव्हा आपण हे सगळं काय सुरू आहे याकडे अधिक लक्ष देतो तेव्हा कळतं की अभंग रिपोस्ट नावाचा एक बँड गिरगावात शोभायात्रेत परफॉर्म करतोय. अतिशय कूल असे कपडे घातलेले आणि वेगवेगळे वाद्य हातात घेऊन ही मंडळी अभंग रॉक म्युझिकमध्ये प्रस्तुत करतात. आपण त्यांनाच विचारूया नेमकी कन्सेप्ट काय आहे. इतके कूल फंकी कपडे घालून तुम्ही अशी वेगवेगळी वाद्य वाजवताय, अभंग गाताय, ही काय कन्सेप्ट आहे? ही कन्सेप्ट अशी आहे की आम्ही लोकांपर्यंत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ नामदेव या फंकी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि एका फ्युजन फॉर्ममध्ये जसं आम्ही झेंबे यूज करतो आहे, मेंडोलिन यूज करतो आहे, हार्मोनियम आहे, चोणका आहे, म्हणजे ट्रेडिशनल वाद्यसुद्धा आहेत आणि वेस्टर्न वाद्यसुद्धा आहेत. तर हा एक कॉम्बिनेशन आम्हाला या आजच्या फंकी लोकांना पोचवायचं आहे. हे आफ्रिकन वाद्य आहे ज्याला झेंबे असं म्हणतात आणि दोन हाताने जसं नॉर्मल आपण ढोल वाजवतो तसं वाजतात. आणि आम्ही असेच वेगवेगळ्या वाद्यांचे आता दुष्यंत जे वाजवतो ते चोणका आहे, त्यामुळे आम्ही असे आफ्रिकन आपले इंडियन जे महाराष्ट्राचे जुने वाद्य ती सुद्धा टाकायचा प्रयत्न केलेला आहे. अभंगासोबत आम्ही जे पारंपरिक अभंग आहेत तर त्या अभंगांची फक्त चाल बदलतो, पण त्यांचा मूळ अर्थ आहे आणि त्यांचे जे लिरिक्स आहेत जे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा अशा संतांनी लिहिले ते तेच ठेवतो आणि त्यातला जो मेसेज आहे तो नंतर मग त्या अभंगा थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. फक्त आमची स्टाईल थोडी वेगळी आहे. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट सागर खाडेसह शाल्मली रेडकर, महाराष्ट्र वन. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नववर्षाच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा आकर्षक पोशाख करून अलंकार परिधान करण्यात आले होते. विविध प्रकारचे पारंपरिक अलंकार विठ्ठलाला आणि रुक्मिणीला परिधान करण्यात आले. आज हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिरावर नवीन ध्वजही फडकवण्यात आला. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाचं हे सावळं रूप पाहण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या इथेच थांबूया. नमस्कार.